So we are going to now start I think it is a fourth example of bank final account. So look at the example. From the following balances of Swadeshi Bank Limited for the year ended 31st March 2001, prepare profit and loss account and balance sheet. आपल्याला स्वदेशी बँक लिमिटेडचं 31 मार्च 2001चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर याच्यामध्ये आपल्याला बघा पर्टिक्युलर्स दिलेत. पहिले दिले पेड अप कॅपिटल. तर पेड अप कॅपिटल हे कॅपिटल आहे त्यामुळे ते शेड्यूल नंबर 1 मध्ये येईल. शेड्यूल नंबर 1 कॅपिटलमध्ये. त्यानंतर दिलंय बिल्डिंग आहे फिक्स्ड असेट त्यामुळे ती जाईल शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट या शेड्यूलमध्ये. त्यानंतर दिलंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2001. आता हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे तो कोणता बॅलन्स आहे तर प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आहे. प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट. आपण तो प्रॉफिट काय करतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड करतो. जो नेट प्रॉफिट निघेल या वर्षीचा त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड म्हणून ॲड करतो आणि मग टोटल अमाऊंट असेल ती बॅलन्स शीटला घेतो. त्यामुळे ही जी अमाऊंट आहे ती कुठे घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग हे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे त्यामुळे ते येईल शेड्यूल नंबर 16 मध्ये. त्यानंतर आहे करंट अकाउंट्सचा बॅलन्स आहे 34,12,000. आता हे करंट अकाउंट्स म्हणजे हे डिपॉझिट्स आहेत जे कस्टमरकडून आपण स्वीकारलेले आहेत करंट अकाउंटमध्ये आणि त्याच्यामुळे ते जाईल शेड्यूल नंबर 3 मध्ये डिपॉझिट्स. त्यानंतर दिले कॅश विथ अदर बँक्स. कॅश इतर बँकेमध्ये ठेवलेला आहे डिपॉझिट करून त्याच्यासाठी आपलं स्वतंत्र शेड्यूल आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स शेड्यूल नंबर 7 त्याच्यामध्ये घ्यायचं. त्यानंतर दिलं इंटरेस्ट अँड डिस्काउंट. आता इंटरेस्ट हा अर्न आहे का एक्सपेंडेड आहे. इंटरेस्ट मिळालेला आहे की स्पेंड केलेला आहे हे कसं ओळखायचं तर डिस्काउंट या शब्दावरून आपल्याला ओळखता येऊ शकतं. कारण बँकेमध्ये सहसा बिल्स हे डिस्काउंट करण्यासाठी येतात आणि त्याच्यावर ॲडव्हान्सेस दिले जातात आणि त्यानंतर मग त्या बँकेला इन्कम मिळतो. याचा अर्थ हे जे इंटरेस्ट अँड डिस्काउंटचा अमाऊंट दिलेला आहे 3,12,000 ते काय आहे इन्कम आहे आणि तो इन्कम इंटरेस्ट अर्न जे शेड्यूल नंबर 13 आहे त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यायची. त्यानंतर दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट 2,78,000. इन्व्हेस्टमेंट हे शेड्यूल नंबर 8 स्वतंत्र शेड्यूल आहे त्याच्यामध्ये घ्यायचं. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह फंड 35,000. हा रिझर्व्ह फंड आहे बरोबर. मग आपण रिझर्व्ह अँड सरप्लस हे जे शेड्यूल आपण तयार केलेलं आहे शेड्यूल नंबर 2 त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यायची इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह फंडची. त्यानंतर पुढं दिलेलं आहे लोन्स कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स. लोन दिलेलं आहे कॅश क्रेडिटवर असेल शॉर्ट टर्मसाठी किंवा ओव्हरड्राफ्ट्स असतील तर ते सर्व ॲडव्हान्सेस आहेत आणि त्यामुळे ते ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये घ्यायचे. ॲडव्हान्सेस हे शेड्यूल नंबर 9 आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे पोस्टेज अँड टेलिग्राम्स. पोस्टेजचा खर्च आलेला आहे तो शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर दिलेला आहे डायरेक्टर फीज ऑडिटर फीज या सगळ्या फीज काय आहेत ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये येतील शेड्यूल नंबर 16 मध्ये. त्याच्यानंतर दिले फर्निचर अँड पिक्चर्स. फर्निचर ही फिक्स्ड असेट आहे त्यामुळे शेड्यूल नंबर 10 मध्ये घ्यायची. त्यानंतर दिलेला आहे कॅश इन हँड 1,16,000. कॅश इन हँड अँड कॅश विथ RBI हे दोन्ही सुद्धा आपण घेतो शेड्यूल नंबर 16 मध्ये शेड्यूल नंबर 6 मध्ये त्यामुळे ते तिथं घ्यायचं. त्यानंतर आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस ते आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर ते घ्यायचं 16 शेड्यूलमध्ये. त्यानंतर आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह 2,65,000. आता हा रिझर्व्ह आहे त्यामुळे शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस तिथं घ्यायचं. त्यानंतर आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स हा अनएक्सपायर्ड आहे. इन्शुरन्स उतरवला जातो बरोबर आणि तो पुढील वर्षाचा काही त्यातली अमाऊंट असेल तर त्याला अनएक्सपायर्ड इन्शुरन्स म्हणू शकतो आपण. पुढील वर्षाचा आहे पुढील वर्षाचा खर्च आपण दिलेला आहे ऑलरेडीच त्याच्यामुळं
ते कुठं घ्यायचं तर शेड्यूल नंबर 11 ऑदर असेट्स त्याच्यामध्ये घ्यायचं ते. त्यानंतर पुढं दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे त्यामुळे शेड्यूल नंबर 16मध्ये. त्यानंतर आहे स्टॅम्प्स इन हँड, स्टॅम्प्स हे आहे असेट. ओके, बँकेची असेट आहे कारण स्टॅम्प्सच्या साह्याने कर्ज दिले जातात किंवा ॲग्रीमेंट्स तयार होत असतील. ते जे स्टॅम्प्स आहेत ते स्टेशनरी म्हणून इथं घ्यायचं नाही आहे कारण बँकेमध्ये जे 1000 रुपयाचे किंवा 500 रुपयाचे जे स्टॅम्प्स असतील ती त्या बँकेची असेट असते आणि त्यामुळे ते घ्यायचं ऑदर असेट्समध्ये शेड्यूल नंबर 11मध्ये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे रेंट आहे 8000, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे 16 नंबरच्या शेड्यूलमध्ये घ्यायचं. त्यानंतर आहे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स 50,350. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट जो आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी डेबिट बॅलन्स नेहमी असेट्स असतो, क्रेडिट बॅलन्स लायबिलिटीज असतो. ब्रँच अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे याचा अर्थ देणं आहे. ओके, त्या ऑदर बँकला. ब्रँच ॲडजस्टमेंट म्हणजे काय, इतर ब्रँचेसला ज्यावेळी ॲडव्हान्सेस दिले जातात किंवा लोन्स शॉर्ट टर्म ऑब्लिगेशनसाठी दिले जातात त्यावेळी त्याचं रेकॉर्डिंग हे ब्रँच ॲडजस्टमेंटमध्ये होतं. ब्रँचेसला जर आपण पैसे दिले असतील तर ते डेबिट साईडला लिहिले जातील ब्रँच अकाउंटच्या. डेबिट साईड जर मोठी असेल तर आपण जास्त पैसे दिलेले आहेत त्यामुळे ते असेट ग्राह्य धरले जाईल. पण ज्यावेळी क्रेडिटचा साईड मोठी असेल त्यावेळी आपण जास्त अमाऊंट घेतलेली आहे ऑदर ब्रँचेसकडून असा त्याचा अर्थ होईल आणि ती घेतलेली अमाऊंट मागायला द्यावी लागेल, बरोबर. त्यामुळे ती लायबिलिटी असेल आणि त्यामुळं ब्रँच ॲडजस्टमेंटचा क्रेडिट बॅलन्स असला तर तो घ्यायचा ऑदर लायबिलिटीजला शेड्यूल नंबर 5मध्ये. जर डेबिट बॅलन्स असता तर घेतला असता ते असेट्समध्ये, ऑदर असेट्स. त्यानंतर पुढे दिलं आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड. इंटेरियम डिव्हिडंड पेड केला. इंटेरियम डिव्हिडंड म्हणजे काय, 2 आर्थिक वर्षामध्ये जो डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो वर्षाच्या शेवटी प्रॉफिट न पाहता त्यावेळी त्याला इंटेरियम डिव्हिडंड म्हणतात. हा डिव्हिडंड जो आहे तो प्रॉफिटमधून वजा केला जाईल, नेट प्रॉफिटमधून. म्हणजे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲप्रोप्रिएशन्समध्ये ही अमाऊंट लेस करायची. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पेमेंट ऑफ लास्ट इयर्स डिव्हिडंड. हे सुद्धा डिव्हिडंडच आहे. लास्ट इयरचा डिव्हिडंड पे केलेला आहे आणि त्याच्यामुळे ती अमाऊंटसुद्धा कुठे घ्यायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच घ्यायची. नेट प्रॉफिटमधून तेवढी अमाऊंट वजा करायची. त्यानंतर पुढे दिलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिट्स, सेव्हिंग डिपॉझिट्स असे 2 डिपॉझिट्स दिलेले आहेत. ते घ्यायचे शेड्यूल नंबर 3मध्ये कारण ते डिपॉझिट्स आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, आता हे इंटरेस्ट काय आहे, डिपॉझिट्सवर द्यावं लागलेलं आहे, बरोबर. कारण डिपॉझिट जे ग्राहक ठेवत असतील बँकेमध्ये त्याच्यावर इंटरेस्ट द्यावं लागतं आणि त्यामुळे ते कुठे घ्यायचं, इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15मध्ये घ्यायचं. त्यानंतर पुढे दिलेलं आहे लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस. काही एक्सपेन्सेसची लायबिलिटी आहे 45,000 रुपयांची, ती कुठे घ्यायचं, ऑदर लायबिलिटी शेड्यूल नंबर 5मध्ये घ्यायची. अशा पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याचं पोस्टिंग आपण रिस्पेक्टिव्ह शेड्यूलमध्ये करायचं. त्याच्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेत बघा की ऑथराइज्ड कॅपिटल इज ₹20 lakhs डिवायडेड इंटू 20,000 शेअर्स ऑफ ₹10 each. 20 लाख रुपयाचा ऑथराइज्ड कॅपिटल आहे. हावेवर ₹50 पर शेअर कॉल्ड अँड पेड अप. जरी 100 रुपयाला एक शेअर असला, असे 20,000 शेअर्स असले तरी सुद्धा इश्यू जे शेअर्स केलेले आहेत ते कसे केलेले आहेत, म्हणजे जे एका पर शेअर मागं किती अमाऊंट शेअर होल्डरकडून मागवलेली आहे तर ₹50 आणि ती सर्व अमाऊंट त्यांनी पेड केलेली आहे. म्हणजे निम्मीच अमाऊंट कंपनीकडे बँकेकडे जमा होईल. म्हणजे 20 लाख जरी ऑथराइज्ड कॅपिटल असेल तरी सुद्धा त्यांचं कॉल्ड अप आणि पेड अप कॅपिटल त्याच्या निम्म म्हणजे ₹10 लाख असेल, जे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी पहिलं जे आहे आयटम तर त्याच्यामध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर दिले प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ₹10,000 अँड ऑन फर्निचर ₹3,000. फर्निचर आणि बिल्डिंगवर डेप्रिसिएशन दिलेलं आहे. ते काय करायचं, फिक्स्ड असेट्समधून डेप्रिसिएशन वजा करायचं त्या असेट्समधून आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे घ्यायचा, ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये डेप्रिसिएशन घ्यायचा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे
ऑल्सो प्रोव्हाइड ₹25,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. RDD दिलेला आहे. RDD आपण कुठे घेतो? आपण RDD घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्समध्ये. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सीज हे जे आपण शेड्यूल नंबर 16 नंतर घेतो तिथं ती अमाऊंट घ्यायची आहे. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे घ्यायचा? हे RDD आहे, रिझर्व केले. आपण जे लोन दिलेलं आहे, काही लोकांची लोन्स न मिळणार आहेत किंवा मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळं ती अमाऊंट रिझर्व करून ठेवलेली आहे. म्हणजे जे लोन्स आपण देतो त्यातून ती अमाऊंट वजा करावी लागेल. लोन्स आपण देतो शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेस आणि त्याच्यातून मग RDD तेवढी रक्कम वजा करायची. हा झाला दुसरा इफेक्ट. त्यानंतर पुढे दिला इंटेरियम डिव्हिडंड वॉज डिक्लेअर्ड ॲट 7% ॲक्च्युअल. इंटेरियम डिव्हिडंड किती डिक्लेअर केला बँकेनं? तर 7%. आता डिव्हिडंड कशावर डिक्लेअर केला जातो? तर कॅपिटलवर. कॅपिटल किती आहे एकूण बँकेचं? ती आहे 10 लाख रुपये, बरोबर. मग 10 लाख रुपयावर 7% म्हणजे 70,000 रुपये एवढं डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं आहे. पण त्यातला डिव्हिडंड ऑलरेडी पेड केलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलं इंटेरियम डिव्हिडंड पेड 35,000. 70,000 डिक्लेअर केलं आहे, त्यापैकी 35,000 अमाऊंट ऑलरेडी पे केली, म्हणजे 35,000 अमाऊंट पे करायची राहील. मग ते कशामध्ये येणार? ते जे पेमेंट करायचं राहिलेलं आहे डिव्हिडंड ते येणार शेड्यूल नंबर 5 मध्ये ऑदर प्रोव्हिजन्समध्ये. आणि 70,000 रुपये आपण कुठून वजा करायचे? मग ते वजा करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲप्रोप्रिएशन्समधून. ओके, या पद्धतीने दोन त्याचे दोन इफेक्ट्स त्याचे होतील. यानंतर आपल्याला नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे प्रोव्हाइड ₹5,000 फॉर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. बिल्स जे आहेत त्याच्यावर रिबेट दिलेलं आहे. तर बिल्स डिस्काउंटेड, आता जे बिल्स आपल्याकडे जमा झाली त्याच्यावर आपण ॲडव्हान्सेस दिले, बरोबर. त्याच्यावर 5,000 रुपये रिबेट आहे. म्हणजे ते पुढच्या वर्षांची आहे अमाऊंट आणि ते आपण यावर्षीच आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे ती लायबिलिटीमध्ये घ्यायची शेड्यूल नंबर 5 मध्ये आणि डिस्काउंट जे असेल त्यातून तेवढी रक्कम वजा करायची, बरोबर. म्हणजे ती आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे डिस्काउंट म्हणून. ओके, इन्कम ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे बिल्स जर पुढच्या वर्षी मॅच्युअर होणार असेल तर तेवढी प्रपोर्शनेटली रक्कम पुढच्या वर्षीची आहे, पण या वर्षीच ती मिळाली. त्यामुळे या वर्षी आपल्याला ती दाखवावी लागेल, परंतु ती ॲक्च्युअली इन्कम आहे पुढच्या वर्षाचा. ओके, पण आत्ता मिळालेला आहे. त्यामुळे तो शेड्यूल नंबर 13 जो आहे इंटरेस्ट अर्न, त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट आणि डिस्काउंट घेणार आहे. ओके, त्याच्यातून ही अमाऊंट वजा करायची, कारण यावर्षी जरी मिळाली असली ही अमाऊंट तरी ती पुढच्या वर्षासाठीची आहे. ओके, आणि ती लायबिलिटी म्हणून शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवायची. असे दोन इफेक्ट्स त्याचे करायचे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण सॉल्व करूया. सुरुवातीला घेऊया ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे ते घेऊया. पहिल्यांदा दिले ऑथोराइज्ड कॅपिटल 20 लाख डिवायडेड इंटू 20,000 शेअर्स. इथे 20 लाख रुपये आणि 20,000 शेअर्स ऑफ ₹100 इच असं आपल्याला ऑथोराइज्ड कॅपिटल दिलेलं आहे. आणि त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये पहिलीच जे अमाऊंट दिलेली आहे ती दिलेली आहे 10 लाख रुपये. ते आहे पेड अप कॅपिटल. इथं अकाउंट क्लोज करायचं आणि खाली घ्यायचं कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल
ती अमाऊंट येईल 10 लाख रुपये. आता 20,000 शेअर्स इश्यू केले, पण 50 रुपयेच त्यांच्याकडून अमाऊंट कॉलअप केलेली आहे आणि त्याच्यामुळे ती अमाऊंट घ्यायची 10 लाख रुपये. ओके. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये पुढचं दिलेलं आहे बिल्डिंग ही फिक्स्ड असेट आहे, त्याच्यामुळे ती शेड्यूल नंबर 10 मध्ये घ्यायची. बिल्डिंगची अमाऊंट दिलेली आहे 2,05,000. ती इनर कॉलमला घेतली कारण त्याच्यावर डिप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. त्यानंतर दिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स 1,04,2000, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेऊया. त्यानंतर दिलं ॲडव्हर्टायझिंग 1,750 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे करंट अकाउंट्स, हे डिपॉझिट्स आहेत 34,12,000, हे घ्यायचे डिपॉझिट्समध्ये. $34,12,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे कॅश विथ अदर बँक्स 16,05,000. शेड्यूल नंबर 7 आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स, त्याच्यामध्ये घ्यायचं कॅश विथ अदर बँक्स, त्याची अमाऊंट किती दिली 16,05,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट, हे काय आहे इन्कम आहे, इंटरेस्ट अर्न आहे कारण डिस्काउंट आपण नेहमी बिल ऑफ एक्सचेंजवर देतो. ती इन्कम जी आहे ते आहे 3,12,000. मग ती घ्यायची इंटरेस्ट अर्नमध्ये, इंटरेस्ट अँड डिस्काउंट 3,12,000. ही अमाऊंट इनरला घेतली कारण त्याच्यावर आपल्याला काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे, कारण आपल्याला काय करायची रिबेट त्यातून वजा करायची 5,000 रुपयांचा. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट 2,78,000. इन्व्हेस्टमेंट ही एक शेड्यूल आहे 8 नंबरचं, त्याच्यामध्ये ही अमाऊंट घ्यावी लागेल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह फंड. आता हे रिझर्व्ह फंड आहे, तो रिझर्व्ह आहे, त्यामुळे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये घ्यायचं. इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह फंड तो आहे 35,000. यानंतर पुढे दिलेलं आहे लोन्स कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट 84 लाख. लोन्स आहेत, ॲडव्हान्सेस आहेत, त्यामुळे ते घ्यावे लागतील शेड्यूल नंबर 9 मध्ये. लोन्स कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट अमाऊंट किती दिली 84 लाख. ती सुद्धा इनर कॉलमवर घ्यावी लागेल कारण त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. RDD जी आहे ती त्यातून वजा करावी लागेल. त्यानंतर पुढं जे दिलेलं आहे ते आहे पोस्टेज अँड टेलिग्राम्स, डायरेक्टर फीज, ऑडिटर फीज, हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचे. पोस्टेज अँड टेलिग्राम्स, डायरेक्टर्स फीज, ऑडिटर्स फीज, तिन्ही आयटम आपण घेतले ऑपरेटिंग एक्सपेंडिचर या शेड्यूलमध्ये. त्यानंतर दिले फर्निचर आणि फिक्चर 37,000, ते आहे फिक्स्ड असेल, ते घ्यायचं शेड्यूल नंबर 10 मध्ये. ते सुद्धा इनर कॉलमला घ्यायचं कारण त्याच्यावर आहे ॲडजस्टमेंट. त्यानंतर पुढे दिले कॅश इन हँड 1,16,000. कॅश इन हँड शेड्यूल नंबर 6 जे आहे कॅश अँड बॅलन्सचे तारखे, त्याच्यामध्ये घ्यावं लागेल कॅश इन हँड अमाऊंट 1,16,000 आणि
कॅश विथ RBI 3 लाख, हे सुद्धा शेड्यूल नंबर 6 मध्येच येईल. त्यानंतर पुढे दिले सॅलरीज अँड अलाउन्सेस 22,000, ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. पुढे दिलेलं आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह 2,65,000, तो येईल रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये. स्टॅट्युटरी रिझर्व्ह 2,65,000. स्टॅट्युटरी रिझर्व्ह नेहमी इनर कॉलमला घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला करंट इयरचं स्टॅट्युटरी रिझर्व्ह 20% जी अमाऊंट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करावी लागते, त्यामुळे ते इनर कॉलमला घ्यायची अमाऊंट. त्यानंतर पुढे दिलेलं आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स. अनएक्सपायर्ड इन्शुरन्स ही असेट आहे, आपण खर्च केलेला आहे पण तो पुढच्या वर्षासाठी केलेला आहे. ओके, त्यामुळे पुढच्या वर्षी तेवढा खर्च करावा लागणार नाही, त्यामुळे ही असेट आपली ठरेल. जसं आपण प्रिपेड एक्सपेंडिचर असतात तसंच हे आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 500 रुपये ऑदर असेटमध्ये घ्यायचं. त्यानंतर पुढं दिलेलं जे आहे ते आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3,000 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर स्टॅम्प्स इन हँड हे आहे असेट, त्यामुळे 200 रुपये घ्यायचे ऑदर असेट्समध्ये स्टॅम्प्स इन हँड. यानंतर पुढे दिलेलं आहे रेंट ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे 8,000 रुपये. यानंतर पुढे आहे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स आहे त्यामुळे ती लायबिलिटी आहे 50,350. ऑदर लायबिलिटीज यानंतर नेक्स्ट दिलेला आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड, तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे पेमेंट ऑफ लास्ट इयर्स डिव्हिडंड, ते सुद्धा घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट्स 50 लाख, तर ते डिपॉझिट्स आहेत ते घ्यायचं शेड्यूल नंबर 3 मध्ये. यानंतर नेक्स्ट आहे सेविंग डिपॉझिट्स 8,90,000, ते सुद्धा याच शेड्यूलमध्ये घ्यायचं शेड्यूल नंबर 3 मध्ये. सेविंग डिपॉझिट्स. यानंतर दिलं इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, इंटरेस्ट अर्न या शेड्यूलमध्ये घ्यायचं 30,000. सॉरी, इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये घ्यायचं. आपण इंटरेस्ट दिलेला आहे कारण त्या डिपॉझिट्सवर इंटरेस्ट द्यावं लागतं, त्यामुळे इंटरेस्ट एक्सपेंडेड 30,000. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स 30,000 अमाऊंट घ्यायची. त्यानंतर पुढे दिलेली लायबिलिटी फॉर एक्सपेंडिचर हे ऑदर लायबिलिटीमध्ये घ्यायचं 45,000 रुपये. या पद्धतीने आपल्या सर्व ट्रायल बॅलन्समधल्या अमाऊंट आपण काय केल्या घेतलेल्या आहेत. यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट पाहाव्या लागतील. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिले बघा ऑथोराइज्ड कॅपिटल 20 लाख, ते आपण ऑलरेडी घेतलेला आहे शेड्यूल नंबर 1 मध्ये. पुढे दिले प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ₹10,000, तर डेप्रिसिएशन दिलेलं आहे बिल्डिंगवर 10,000, ते बिल्डिंग फिक्स्ड असेटमधून वजा करायचं. दिस डेप्रिसिएशन
10,000 रुपये. आउटरला येईल 1,95,000. 2,05,000 मधून 10,000 वजा केले 1,95,000. आणखी एक डेप्रिसिएशन दिलेलं आहे फर्निचरवर 3,000. हे फर्निचरमधून वजा करायचं 3,000 रुपये. आउटरला येईल 34,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट डेप्रिसिएशनचा. दुसरा येईल शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये घ्यायचं डेप्रिसिएशन. पहिला आहे बिल्डिंग 10,000, फर्निचर 3,000 आणि असं टोटल येईल 13,000 रुपये. दोन इफेक्ट झाले त्या ॲडजस्टमेंटची. त्यानंतर पुढे दिले ऑल्सो प्रोव्हाइड ₹25,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. याचे दोन इफेक्ट्स कुठे येतील? पहिले येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सीजमध्ये ती अमाऊंट घ्यायची, ते टोटल इन्कममधून वजा करायची अमाऊंट. हा झाला पहिला इफेक्ट, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेऊया. दुसरा जो इफेक्ट येईल तो कुठे येईल? तर तो येईल ॲडव्हान्सेसमधून वजा, कारण लोन्स दिलेले आहेत तेवढे लोन्स मिळणार नाही, त्याच्यामुळे आपण रिझर्व तयार केलेला आहे, तो आहे 25,000. त्यामुळे ते ॲडव्हान्सेसमधून रक्कम वजा करायची. ॲडव्हान्सेस इथं आहे लेस रिझर्व 25,000 रुपये. आउटरला किती? 83,75,000 रुपये. पुढे दिलेला आहे अन इंटेरियम डिव्हिडंड वॉज डिक्लेअर्ड ॲट 7% ॲक्च्युअल. इंटेरियम डिव्हिडंड किती डिक्लेअर केला होता? तर 70,000 रुपये. पण पेड किती केला आहे? ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे 35,000, म्हणजे 35,000 द्यायचा राहिलेला आहे, बरोबर. म्हणजे इंटेरियम डिव्हिडंड 35,000ची लायबिलिटी आहे, ती घ्यायची. पहिला इफेक्ट कुठे घ्यायचा? अदर लायबिलिटीमध्ये. इंटेरियम डिव्हिडंड 35,000 रुपये. दुसरा इफेक्ट कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर नेक्स्ट जी अमाऊंट दिलेली आहे, ॲडजस्टमेंट दिलेली आहे ते पहा की प्रोव्हाइड ₹5,000 फॉर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. जे बिल्स आहेत ते डिस्काउंट केलेले आहेत. इंटरेस्ट जे अर्न केलेलं आहे त्याच्यातून ती 5,000 रुपये वजा होतील, कारण ती पुढच्या वर्षाची आहे, बरोबर. त्यामुळे ते आपण वजा करायची. रिबेट लेस रिबेट 5,000. 3,12,000 मधून 5,000 गेले 2,97,000 रुपये येतील. यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे, त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे घ्यायचा? तो घ्यायचा लायबिलिटी साईडला, कारण ते देणं आहे, त्यामुळे इथे घ्यायचा रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड 5,000 रुपये. या पद्धतीनं आपण सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या. आता आपण काय करूया? सर्व अकाउंट क्लोज करूया. पहिला अकाउंट जे आहे ते आहे कॅपिटल क्लोज कितीला होईल? 10 लाख रुपयाला होईल. त्यानंतर दुसरं आहे रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस हे क्लोज होणार नाही, कारण आपल्याला नेट प्रॉफिटवर रिझर्व काढायचा आहे 20%. ती अमाऊंट ह्या रिझर्वमध्ये ॲड करावी लागेल, आणि जो प्रॉफिट राहिलेला आहे, बॅलन्स राहिलेला आहे, ते सुद्धा इथे आपल्याला घ्यावे लागणार आहे. म्हणजे आपल्या स्टॅट्युटरी रिझर्वला ॲड करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व घ्यायचा, आणि नंतर घ्यायचा नेट प्रॉफिट जो आपण फॉरवर्ड करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून, तो घ्यायचा. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथे म्हणूया. जी अमाऊंट असेल ती इथे घ्यायची, आणि त्यानंतर मग ते अकाउंट क्लोज करायचं. त्यानंतर शेड्यूल नंबर 3 आहे डिपॉझिट्स. डिपॉझिट्समध्ये 34,12,000, 50 लाख आणि 8,90,000 अशा 3 अमाऊंट दिलेल्या आहेत. त्याची टोटल होईल 93,02,000. त्यानंतर बॉरोविंग शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही, त्याच्यामध्ये नील अमाऊंट येईल. त्यानंतर दिलेलं ऑदर लायबिलिटीज. ऑदर लायबिलिटीजमध्ये काय काय आहे? तर ब्रँच ॲडजस्टमेंट 50,350. लायबिलिटीज फॉर एक्सपेंडिचर 45,000. इंटेरियम
डिव्हिडंड 35,000 आणि रिबेट 5,000 असे 4 अमाऊंट आहेत. त्याची टोटल येईल 1,35,350. त्यानंतर कॅश आणि बॅलन्सेस इथं RBI 1,16,000 आणि 3,00,000 म्हणजे 4,16,000 टोटल होईल. शेड्यूल नंबर 7 ची टोटल किती होईल? 16,05,000 कारण एकच अमाऊंट आहे. शेड्यूल नंबर 8 मध्ये सुद्धा एकच अमाऊंट आहे 2,78,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 9 मध्ये सुद्धा एकच अमाऊंट आहे 83,75,000. शेड्यूल नंबर 10 मध्ये दोन अमाऊंट आहेत 1,95,000 आणि 34,000 अशी टोटल अमाऊंट येईल 2,29,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 11 मध्ये दोन अमाऊंट आहेत 500 आणि 200 अमाऊंट येईल 700. त्यानंतर शेड्यूल नंबर 13 मध्ये एकच अमाऊंट आहे 2,97,000. शेड्यूल नंबर 15 मध्ये सुद्धा एकच अमाऊंट आहे 30,000. आणि शेड्यूल नंबर 16 जे आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर त्याच्यामध्ये मात्र अमाऊंट्स आहेत त्याची सर्वांची जी टोटल केली तर 55,750 आहे. या पद्धतीनं आपले सर्व जे शेड्यूल्स आहेत ते क्लोज केले आपण. त्याचे बॅलन्सेस घेतले तर ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये घ्यायचे आहेत. तर आपण तयार करूया बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्ट्रक्चर ते डिसाईड आहे ऑलरेडी आहे तसंच ते तयार करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2001. त्याचे कॉलम्स तयार करायचे. पर्टिक्युलर्स शेड्यूल नंबर करंट इयर 31/3/2001 प्रिव्हियस इयर 31/3/2000 या पद्धतीने काय करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचा. त्याच्यामध्ये पहिलं असतं इन्कम. आता इन्कम मध्ये दोन शेड्यूल्स आहेत इंटरेस्ट अर्न हे शेड्यूल नंबर किती आहे 13 आहे. त्यानंतर आहे अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 त्याची टोटल करायची. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो काय आहे एक्सपेंडिचर. त्याच्यामध्ये आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15 आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचर शेड्यूल नंबर 16 असे दोन शेड्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये आणखी आपण घेतो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज आणि त्यानंतर मग आपण त्याची टोटल करतो. हा त्याचा दुसरा पार्ट. त्यानंतर तिसरा पार्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. मग आपल्याला करंट इयरचा जो बॅलन्स येईल या दोन्हीमधून वजा करून तो घ्यायचा नेट प्रॉफिट फॉर द इयर आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड काय करायचं तर प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो काय केला ब्रॉड फॉरवर्ड केला
ती अमाऊंट इथे घ्यायची आणि ती करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये ॲड करायची. ती ॲड केल्यानंतर मग पुढे घ्यायचे ॲप्रोप्रिएशन्स, जे डिव्हिडंड वगैरे काय असेल चौथा पार्ट, तर त्यातून वजा करायचा आणि त्यानंतर मग खाली बॅलन्स निघेल. या पद्धतीने आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. जर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची असेल तर याच पद्धतीने करावी लागेल. इथे घ्यायचं पर्टिक्युलर्स, शेड्यूल नंबर 31/3/2001, 31/3/2000 या पद्धतीनं काढायचं. त्याच्यानंतर मग घ्यायचं, पहिल्यांदा घ्यायचं लायबिलिटीज. त्याच्यामध्ये पहिलं आहे कॅपिटल, ते आहे शेड्यूल नंबर 1. दुसरं आहे रिझर्व अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 2. त्यानंतर आहे डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 3. त्यानंतर आहे बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर 4. त्यानंतर आहे अदर लायबिलिटीज, शेड्यूल नंबर 5. अशी 5 शेड्यूल सेट लायबिलिटी संबंधित त्याची टोटल करायची. त्यानंतर घ्यायचे असेट्स, असेट्सची शेड्यूल्स घ्यायची. त्याच्यामध्ये पहिलं आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI, शेड्यूल नंबर 6. त्यानंतर आहे कॅश विथ अदर बँक्स, शेड्यूल नंबर 7. त्यानंतर आहे शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट, शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस, शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स, शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स, शेड्यूल नंबर 12 आहे कॉन्टिजेंट लायबिलिटीज. ते काय आपल्याला घ्यायचं नाही. आणि त्यानंतर मग याची टोटल करायची, याची टोटल आणि याची टोटल एक समान आली जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं याचा अर्थ होतो. आता बघा, आपण पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेड्यूल नंबर जे 13 होतं त्याचा बॅलन्स होता 3,07,000. शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम काहीच नव्हतं, त्याच्यामुळे त्याची टोटल येईल ती 3,07,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड जे आहे त्या शेड्यूलचा जो बॅलन्स होता तो किती होता 30,000 रुपये. त्यानंतर शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, त्याचा किती रुपये होता तर 55,650. या पद्धतीने 4 शेड्यूल्स फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतात. तर प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज जे आहे त्याच्यामध्ये मात्र अमाऊंट किती येईल तर RTDचा एक इफेक्ट आपण केलेला होता, ॲडव्हान्सेसमधून वजा केला होता अमाऊंट 25,000 आणि दुसरा इफेक्ट द्यायचा राहिलेला तो इथे यायचा आहे 25,000 रुपयाचा प्रोव्हिजन्स RTD. त्यानंतर मग टोटल करायची 30,000, 55,750 आणि 25,000 अशी अमाऊंटची जर टोटल केली तर ती 1,10,750. त्यानंतर या दोघांची वजाबाकी करायची, इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करायची, 3,07,000 मधून 1,10,750 वजा करायची. ती जी अमाऊंट राहील ती राहील 1,96,350. हा झाला करंट इयरचा प्रॉफिट, नेट प्रॉफिट. आणि त्यानंतर मग बॅलन्स आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे बघा की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ऑन 1/4/2000. तिसऱ्या अमाऊंट दिली आहे ट्रायल बॅलन्समध्ये 1,40,000. ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करावी लागेल 1,40,000.
40,000. याची जर टोटल केली तर ती येईल 3,36,350. या पद्धतीने टोटल प्रॉफिट आपला निघेल. त्यानंतर मग आपण काय करतो, नेट प्रॉफिटवर 20% अमाऊंट जी आहे ती ट्रान्सफर करतो रिझर्व्ह फंडला. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. किती रुपये? 1,96,350 वर 20% अमाऊंट जर आपण काढली तर ती निघेल 39,270. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिला होता लास्ट इयर डिव्हिडंड पेड. तो आपण अमाऊंट घेतली नव्हती, ती इथं अमाऊंट घ्यावी लागेल. ट्रायल बॅलन्समध्ये शेवटून 5 नंबरला दिलं होतं बघा, पेमेंट ऑफ लास्ट इयर्स डिव्हिडंड 1 लाख. तो मग आपल्या इथं घ्यावं लागेल. लास्ट इयर डिव्हिडंड 1 लाख. लास्ट इयरचा डिव्हिडंड यावर्षी पे केला आहे, त्यामुळे ते या वर्षीच्या प्रॉफिटमधून वजा होईल. त्यानंतर ॲडजस्टमेंट दिली होती एक बघा की ॲन इंटेरियम डिव्हिडंड वॉज डिक्लेअर्ड ॲट 7% ॲक्च्युअल. 7% काय दिलेला होता, डिव्हिडंड डिक्लेअर केला होता. एकूण कॅपिटल होतं 10 लाखवर 7% म्हणजे 70,000 रुपये या वर्षीचा डिव्हिडंड आहे, तो वजा करावा लागेल. हा लास्ट इयरचा डिव्हिडंड होता. आता करंट इयरचा डिव्हिडंड जो आहे तो घ्यावा लागेल 70,000 रुपये. त्यानंतर ह्या सर्व अमाऊंट आपण घेतल्या, त्या सर्व अमाऊंट वजा करायच्या 3,36,350 मधून. खाली सुद्धा टोटल घ्यायची 3,36,350 आणि त्यामधून या 3 अमाऊंट जर लेस केल्या तर तो जो बॅलन्स आहे तो आपण बॅलन्स शीटला घेतो. बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. या 3 अमाऊंट जर वजा केल्या तर ती अमाऊंट येईल 1,27,080. आता ह्या बॅलन्स शीटला कॅरीड फॉरवर्ड करणे म्हणजे शेड्यूल नंबर 2 मध्ये घ्यायची अमाऊंट. नेट प्रॉफिट जो आहे इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथं घ्यायची 1,27,080. जो स्टॅट्युटरी रिझर्व्ह जो ट्रान्सफर केला आपण तो सुद्धा रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूललाच जाईल 39,270. 2,65,000 मागचा रिझर्व्ह आहे, त्याच्यामध्ये मग करंट इयरचा हा रिझर्व्ह ॲड करायचा 39,270. अमाऊंट येईल 3,04,270. आणि त्यानंतर मग रिझर्व्ह अँड सरप्लस हे क्लोज होईल 4,66,350 ला. या पद्धतीने सर्व शेड्यूल्स आपण क्लोज केली तर त्या सर्व शेड्यूल्सची अमाऊंट फक्त कुठे घ्यायची, बॅलन्स शीटला घ्यायची. कॅपिटल किती आहे तर 10 लाख. रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 4,66,350. डिपॉझिट्स आहेत 93,02,000. बॉरोविंग्स नाही आहेत. त्यानंतर अदर लायबिलिटीज किती आहेत 1,35,350. आपण सर्व लायबिलिटीज घेतल्या, त्याची जर टोटल केली तर ते येईल 1,09,03,700. 1,09,03,700 अशी अमाऊंट येईल. आणि त्यानंतर मग असेट साईड घ्यायच्या. असेट साईडला शेड्यूल नंबर 6 ची टोटल आपण केली होती 4,16,000. शेड्यूल नंबर 7 ची केली होती 16,05,000. शेड्यूल नंबर 8 ची केली होती 2,78,000. शेड्यूल नंबर 9 ची केली होती 83,75,000. शेड्यूल नंबर 10 ची केली होती 2,29,000. आणि शेड्यूल नंबर 11 ची केली होती 700 रुपये. त्याची फीस सुद्धा टोटल येईल 1,09,03,700. या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही आपली क्लोज होईल.